अभंग 4 चरणाचा आहे. सर्वांच्या पाठांतरातला जरी अभंग असेल तरी अभंग हा थोडासा वेदांताच्या दृष्टिकोनातून आहे. कारण कीर्तनाच्या 3 पद्धती आहेत बघा. सगळ्यात महत्वाचं सांगतोय, कीर्तनाच्या 3 पद्धती आहेत. कीर्तनकार एकतर गायन करणारा असावा, कीर्तनकार एकतर हसवणारा असावा, नाहीतर कीर्तनकार एकतर वेदांत सांगणारा असावा. कारण आज परिस्थिती निर्माण झाली आहे बघा. 2 तास घालवणे हे वेळ नाही आहे. 2 तासामध्ये भगवंत प्राप्ती कशी होईल, मोक्ष प्राप्ती, ईश्वर प्राप्ती कशी होईल, संतांच्या माध्यमातून भगवंतापर्यंत कसं जाता येईल, या कीर्तनाच्या माध्यमातून पाहावं लागत असतं. आणि हा अभंग वेदांतिक जरी असेल तरी भगवंत जशी मला बुद्धी प्राप्त करून देतात, सद्गुरू जसं मला मार्गदर्शन करतात, त्या पद्धतीने अभंग हा सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अभंग लिहिणारे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज आहेत. आणि ज्यावेळेस विचार विनिमय करायचा आहे त्यावेळेस कोणाच्या सानिध्यात राहून विवेक करावा लागेल, विचार करावा लागेल बघा. एखाद्या दारू पिणाऱ्याच्या सानिध्यात जाऊन बसलो आणि विवेकाच्या गोष्टी जर करायला लागलो तर मला वाटते विवेक एक कदापि होणार नाही. की सत्य काय आहे असत्य काय आहे त्याला समजणार नाही, सांगता येणार नाही. आणि म्हणून तर आम्हाला विवेक करायचा असेल, विचार करायचा असेल तर आम्हाला संत संगती करावी लागेल. शिवहार शिवहार.